वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत 10 जागा सुटलेत। यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती। आज तिसऱ्या यादीत पक्षाने आणखीन 2 उमेदवार घोषित केलेत। शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पण माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र कायम आहे। दरम्यान शशिकांत शिंदे यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केली, ऐकूयात। खरं म्हटलं तर सातारा जिल्हा हा नेहमी पवार साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा म्हणून आहे। पक्षाची स्थापना झाल्यापासून या जिल्ह्याने सातत्याने चव्हाण साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या विचाराला साथ दिलेली आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळेला लढाईची परिस्थिती आहे, महाराष्ट्राच्या असलेल्या आणि ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून लढाईची परिस्थिती आहे, त्यावेळेला पक्षाने जो माझ्या विश्वास टाकलेला आहे, मी खरं म्हणतं तर माथाडी क्षेत्रामधून कैलासचे आमदार अण्णासाहेब पाटील, शिवराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि जावली, कोरेगाव, सातारा जिल्हा ह्या सर्व मतदारसंघातून लोकांनी ज्या पद्धतीने मला ताकद दिली, राजकीय ओळख दिली, आता एक नवीन आव्हान या ठिकाणी घेत असताना एक आदर्श अशा प्रकारचा एक खासदार म्हणून सातारा जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत, ते सातारा जिल्ह्यातल्या आवश्यक असलेल्या सर्व गोष्टीसाठी चांगला खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेल। तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान कोणाचं वाटतंय? जर का उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर झाली तर ही जागा तुम्हाला वाटते तेवढी सोपी नसेल? नाही, मी आव्हान समजत नाही। मला वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्व जनतेने, शेतकरी असेल, युवक असेल, यांनी निवडणूक हातामध्ये घेतली आणि ही निवडणूक त्यामध्ये क्रांती झाली, तर ही क्रांती होणार, मी 100% तुम्हाला सांगतो। आणि त्यावेळेला ही निवडणूक आपल्याला दिसून येईल की फार वेगळ्या पद्धतीने हा निकाल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल।